सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असलेला आंतरराष्ट्रीय योग दिन पुणे शहरातील प्रभाग क्रमांक 2 शारदानगर येथील शिवालय संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यंदाच्या योग दिनाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा उपक्रम अपंग आणि दिव्यांग बांधवांसमवेत अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला। योगातून निरोगी जीवन, सशक्त समाज आणि विकसित राष्ट्र घडवण्याचा महत्त्वपूर्ण संदेश यावेळी देण्यात आला। हा स्तुत्य उपक्रम योग विद्या धाम धुळे संचलित शंकरराव चव्हाण स्वास्थ्य केंद्र व डॉक्टर सुशील महाजन आणि नगरसेविका डॉक्टर निशा महाजन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता। या विशेष सत्रात योग शिक्षिका उर्मिलाताई पाटील, योग शिक्षक संदीप कुलकर्णी आणि निमेश महाजन यांनी उपस्थितांना योगासनांचे मार्गदर्शन करत प्रात्यक्षिके करून दाखवली। या अनोख्या आणि प्रेरणादायी योग दिनाला नंदू ठोंबरे, यशवंत येवलेकर, प्रतिभाताई चौधरी, युवराज बोरसे, संजय सरत, कमलेश महानोर, निशा चौबे, मिरज देस्ते, राहुल गांधी, किशोर वाणी, संजय कांकरिया आणि योगेश कोठावदे आदी मान्यवर नागरिक उपस्थित होते। या महिन्यामध्ये भरपूर कार्यक्रम घेण्यात यावे असे होते आणि आम्ही असा विचार केला की योगा हा सगळीकडे सेलिब्रेट केला जातो, पण आपण अशा लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे की जे नियमित योगा करत नाही। त्याच्यामुळे आम्ही डॉक्टर सुशील महाजन आणि मी अशी संकल्पना राबवली की आपण दिव्यांग आघाडीच्या सर्व बांधवांना इथे बोलून त्यांच्यासोबत योगा साजरा करू। दिव्यांग म्हणजे दिव्य असे अंग, त्याच्यामुळे त्यांना देवाने एक अशी शक्ती प्रदान केलेली असते की त्यामुळे त्यांचे सर्व कामं ते सुरळीतपणे करतात आणि त्यांच्यात एक वेगळीच ऊर्जा असते। आम्ही त्यांना इथे बोलवलं आणि ते सगळे अतिशय आनंदाने इथे उपस्थित झाले आणि त्यांनी आमच्या सगळ्यांबरोबर त्यांनी जसं सांगितलं तसा योगा इथे केला। त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांसोबत मोदी साहेबांची जी संकल्पना होती की आपला भारत देश हा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ झाला पाहिजे, त्यासाठी त्यांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले। सर्वजण इथे उपस्थित झाले, सर्व देवपूरचे पदाधिकारी, सर्व पत्रकार बंधू आणि आमचे सर्व माजी महापौर यांचे मी धन्यवाद मानते। त्यांनी अतिशय सुंदरपणे योगा इथे कंडक्ट केलेला आहे, त्यांचे देखील आभार, धन्यवाद। आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या आदेशानुसार त्यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतात जागतिक योग दिन हा साजरा केला जात आहे। ह्या दिनामुळे ज्या लोकांना योगाची आवड नसते त्याच्यात योगाची आवड निर्माण होते आणि योगामुळे आपल्या पूर्ण शरीराच्या अगदी सर्वच संस्था, सर्व सिस्टीम खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि हा एक चांगला मुद्दा त्यांनी उपस्थित करून पूर्ण भारतीयांचे जे आरोग्य आहे त्याची काळजी घेतली आहे आणि त्या अनुषंगाने आज धुळे शहरात विविध ठिकाणी योगाचे कार्यक्रम घेतले गेले। त्यामध्ये धुळे शहरातील देवपूर मंडळातील दिव्यांग बांधव आघाडी आणि संपूर्ण देवपूर मंडळाच्या पदाधिकारी यांनी योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगा दिन साजरे केले। ह्या योगा दिनामुळे आणि ह्या साजरा करण्यामुळे कमीत कमी जनतेमध्ये योगाबद्दल एक चांगलं आकर्षण, प्रेम आणि त्यांनी रोज करून ते सुदृढ राहावेत हीच मेन संकल्पना मोदी साहेबांनी राबवली आहे आणि त्या अनुषंगाने आज आमच्या इथे हे कार्यक्रम घेतले गेले। या ठिकाणी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, नगरसेविका डॉक्टर निशा महाजन, यशवंतभाऊ येवलेकर, संदीपभाऊ कुलकर्णी, योग शिक्षिका सर्व उपस्थित होते। धन्यवाद। आम्ही सर्व दिव्यांग बांधव आघाडीला विनंती केली होती की आपण इथे यावे आणि आमच्यासोबत योगा करावा व त्यांच्यातही एक योगाची एक चांगल्या प्रकारे आवड निर्माण व्हावी यासाठी आमचा हा प्रयत्न होता आणि त्याला संपूर्ण धुळे जिल्हा दिव्यांग आघाडीने खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद आम्हाला दिला होता। त्याबद्दल सर्व बांधवांचे धन्यवाद, आभार। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।